किल्ले शिवनेरी. किल्ले शिवनेरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपले दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज यांचं जन्मस्थान म्हणून. तर हा किल्ला बांधला कोणी? तर हा किल्ला बांधला सातवाहन राजांनी. सातवाहन राजांनी याला त्यांचं प्रमुख लष्करी ठाणं म्हणून पाहिलं. पुढे यादवांचं राज्य आलं, म्हणजे सेऊण वंशाचं. 11व्या ते 13व्या शतकात या यादव राजांनी हा किल्ला सांभाळला, वाढवला, याचा विकास केला. त्यांच्याही काळात हे एक प्रमुख लष्करी ठाणंच होतं. थेट सातवाहनांपासून ते निजामशाही बहामनी करत ह्या किल्ल्याने सगळ्याच राजवटी पाहिल्या. अगदी अलीकडचे इंग्रज आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपली लोकशाही सुद्धा. प्रत्येक काळात, प्रत्येक राजवटीत हा किल्ला त्याचं स्वतःचं महत्व राखूनच होता. स्वराज्यापर्यंत हा किल्ला नेहमीच एक प्रमुख लष्करी ठाणं म्हणूनच राहिला. आणि म्हणूनच खुद्द शहाजीराजे भोसले यांनी या किल्ल्याची निवड केली आपल्या गर्भार पत्नीला सुरक्षित ठेवण्यासाठी. त्यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई साहेब यांना फक्त या गडाच्या हवाली करण्याचं कारण याची भौगोलिक परिस्थिती होती असं नाही हा. तर या गडाचे जे किल्लेदार होते तेही महाराजांच्या अत्यंत विश्वासू होते. या किल्ल्याचे किल्लेदार विश्वासरावजी सिधोजी म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचे बंधू स्वर्गीय शरीफजी राजे यांच्या पत्नी सती दुर्गाबाई यांचे हे बंधू. आणि म्हणूनच हा अभेद्य किल्ला आणि ही सोन्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं ह्या दोनच भरोशावरती शहाजीराजे जिजाबाईंना सोपवून पुढे युद्धात सामील झाले. आता हा किल्ला भौगोलिक दृष्ट्या अत्यंत अवघड. चढाईला जितका अवघड तितकाच हा सुरक्षित. बरं, या किल्ल्याची अवतीभोवतीचा जो परिसर आहे तोही अत्यंत सुंदर आणि तितकाच अवघड सुद्धा. बघा ना, ह्या किल्ल्याच्या एका बाजूला वाघांनी गजबजलेला नाणेघाट, दुसऱ्या बाजूला किर्र झाडांनी झाकलेला भीमाशंकर, एका बाजूला चढाईला अत्यंत अवघड असलेला हरिश्चंद्रगड, जीवधनगड, चावंडगड, मीना, पुष्पावती, कुकडी आणि मांडवी सारख्या 4 नद्यांचा चारी बाजूने असलेला वेढा. अशा जागेवरती कोणाचं मन रमणार नाही? जिजाऊंचंही मन रमत होतं. पण एका बाजूला मन रमवणारा हा सह्याद्री होता. हा शिवनेरी किल्ला या सह्याद्रीच्या कोंदणात बसवलेला हिरा होता. पण दुसऱ्याच बाजूला युद्धात सामील झालेले शहाजीराजे, त्यांची काळजी तर होतीच. फक्त शहाजीराजांची काळजी होती असं नाही. खरं तर युद्ध ज्यांच्यासाठी सुरू होते ते मुघल, आदिलशाह, निजामशाह सगळेच परकीय, आणि मराठ्यांच्या तलवारी त्यांच्या चरणी. ह्या पातशाहींसाठी मरणारे आणि मारणारे सगळेच मराठे. हे बघून जिजाऊ अत्यंत अस्वस्थ होत. कधी कधी त्यांना वाटायचंय हातात नंगी तलवार घ्यावी आणि थेट रणांगणावर उतरावं, महिषासूर मर्दिनी बनून. हेच त्यांचे डोहाळे होते. दिवस जात होते आणि शेवटी तो दिवस उजाडला. इंग्रजी तारखेनुसार 19 फेब्रुवारी साल होतो 1630, वार होता शुक्रवार, वेळ सूर्यास्तानंतरची. फाल्गुन महिन्याच्या वद्य तृतीयाला सूर्यास्त झाला आणि समस्त मराठ्यांमध्ये स्वाभिमान जागवणारे क्षात्रतेज जन्माला आले. या बाळराजांचं नाव गडावरच्या शिवाई देवीवरून ठेवलं शिवाजी. हेच आपले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे महाराज. महाराजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या चरणी आपला वारसा आणि गजकेश्री फाउंडेशन तर्फे मानाचा त्रिवार मुजरा आणि समस्त बांधवांना, संपूर्ण महाराष्ट्राला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.